नाशिकमधील TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, सक्तीचे धर्मांतरण आणि विनयभंग प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि अनेक दिवसापासून फरार असलेली महिला आरोपी निदा खानला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला छत्रपती संभाजीनगरच्या कौसर पार्क परिसरातून ताब्यात घेतले आहे. यानंतर आता निदा खान ज्या घरात लपली होती त्या परिसरातील नागरिकांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये कौसर पार्क परिसरात नाव बदलून अत्यंत गुप्तपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सापळा रचून काल रात्री तिला ताब्यात घेतले. त्यानंतर नाशिकमध्ये आणून तिच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कारवाईमुळे SITच्या तपासाला आता मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. आता निदा खान ज्या ठिकाणी राहत होती त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निदा खान ही कौसर पार्क मधील ज्या घरात राहायची त्या परिसरात भाडेकरूंची संख्या जास्त आहे. तसेच या ठिकाणी राहणारे लोक एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. यामुळे तिला या ठिकाणी राहणं सोपं झालं. या परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे घर गेल्या 7-8 महिन्यापासून रिकामे होते. मूळ मालकाने हे घर विकल्यानंतर तिथे नक्की कोण राहायला आले याची कोणालाही कल्पना नव्हती. आम्ही अनेकदा फक्त एका वयस्कर व्यक्तीला या घरातून बाहेर ये जा करताना पाहिले होते. तो माणूस हातात दूध किंवा किराणा सामान घेऊन येताना दिसायचा. पण घरात निदा खान लपलेली आहे याचा आम्हाला पुसटसा अंदाजही आला नाही, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. हे लोक गेल्या 4-5 दिवसापूर्वीच या ठिकाणी राहायला आले असावेत. ते दिवसा आले की रात्री याबद्दल कोणालाही समजले नाही, असे स्थानिक रहिवाशांनी म्हटले. नाशिकच्या TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करणे, त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, धार्मिक भावना दुखावून त्यांचा विनयभंग करणे अशा गंभीर आरोपाखाली आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे सरकारने याची चौकशी SITकडे सोपवली आहे. निदा खानच्या अटकेमुळे या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहे हे लवकरच समोर येणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.